नमस्कार. मराठा आरक्षण आंदोलन बहुतेक जरांगे पाटलाचा बळी घेणार आहे. हे बोलताना दुःख वाटतं आहे, परंतु आरक्षणाचं वास्तव जर आपण विचारात घेतलं तर ते भयानक आहे. त्याचं कारण असं आहे की जरांगे पाटील माघार घ्यायला तयार नाही आहे. दुसरं, त्यांनी जे उपोषण सुरू केलेलं आहे ते अन्न पाण्याशिवाय आहे. अन्नाशिवाय जरी माणूस 21 दिवस जगू शकत असला तरी पाण्याशिवाय 4-5 दिवसापेक्षा जास्त जगू शकत नाही. डिहायड्रेशन होईल आणि शरीरामध्ये अनेक प्रकारचे बिघाड येतील. डॉक्टरांनी त्यांना तपासलं तेव्हा त्यांना बहुतेक असं सांगण्यात आलं की परिस्थिती गंभीर आहे. तर या कारणास्तव हे आमरण उपोषण मागे तरी घेतलं पाहिजे किंवा सरकार तरी झुकलं पाहिजे. सरकार का झुकत नाही आहे? त्याचं कारण आहे की सरकारने यापूर्वीसुद्धा अशा प्रकारे 50%च्या वरती जाऊन जे आरक्षण दिलं आहे ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं नाही आणि परत त्यांनी जर हा प्रकार केला तर सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्र सरकारला झापलं जाईल. त्यामुळे ते हेही करू शकत नाही. त्यांच्याकडे मार्ग आहे छुप्या मार्गाने आरक्षण देणे, म्हणजे मराठ्यांना कुणबी म्हणून सर्टिफिकेट वाटून ओबीसीमध्ये सामील करणे. असं केलं तरीसुद्धा अशा प्रकारे मराठा किंवा जरांगे पाटलांना ही गोष्ट मंजूर आहे का, हा एक प्रश्न आहे. प्रत्येकाचा एक अहंकार म्हणा किंवा आत्मसन्मान म्हणा, आत्मस्वाभिमान म्हणा, कुठेतरी ह्यांना प्रत्यक्ष मराठा शब्द राखून आरक्षण हवं आहे आणि त्यात जर माघार घेऊन अशा प्रकारे मागच्या दाराने आरक्षण मिळत असेल तर कदाचित त्यांना ते मान्य होणार नाही. पण वास्तवामध्ये या अशा मार्गाशिवाय म्हणजे मराठ्यांना कुणबी सर्टिफिकेट देऊन आरक्षण देण्याशिवाय सरकारकडे कुठलाही पर्याय नाही आहे. मग आंदोलनकर्त्याचं समाधान त्यात होतं की नाही होत, हा एक प्रश्न शिल्लक उरतो. आणि त्यांचा जर अहंकार आडेत असेल, त्यांना मराठा म्हणूनच प्रमाणपत्र हवं, मराठा म्हणूनच त्यांना आरक्षण हवं असेल, तर तिथे कुठेतरी ही कोंडी आहे, हा तिढा जो आहे ही सुटणार नाही. तमिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने जर आरक्षण देण्याचा प्रयत्न केला, तिथे ओबीसी शिवाय MBC अशी कॅटेगरी निर्माण करण्यात आली. MBC म्हणजे मोस्ट बॅकवर्ड क्लास, आणि त्यांना वाढीव आरक्षण देण्यात आलं. असं वाटून घेण्याचं काहीच कारण नाही की तमिळनाडू सरकार यामध्ये यशस्वी झालं किंवा तिथले लोक यशस्वी झाले. त्याचं कारण असं आहे की हे जे वाढवून दिलेलं आरक्षण आहे ह्याच्या विरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये केस चालू आहे आणि कुठल्याही क्षणी हे आरक्षण बंद केलं जाईल आणि 100% बंद केलं जाईल. कारण अशा प्रकारे वाढीव आरक्षण देताना खूप बदल करावे लागतात, अगदी संविधानापर्यंत जावं लागतं आणि त्यात बदल करावे लागतात. तर त्या सगळ्या गोष्टी शक्य नाही आहेत. तर हा एक तिढा आहे. त्यामुळे आता या आंदोलनाचं होणार काय? कोणीतरी जरांगे पाटलांना ही समज देणं गरजेचं होतं की वास्तवात आरक्षण देणं शक्यच नाही आहे. तुम्हाला हवं असेल तर या छुप्या मार्गानेच ते घ्यावं लागेल, अन्यथा तुम्ही जिद्दीला याल तर तुमचा बळी जाईल. किंवा आणखीन काही लोक आता तरुण आत्महत्या करत आहेत. खरं तर ह्यावरचा हा मार्गच नाही आहे. आत्महत्या करणे आणि आमरण उपोषण हा मार्गच नाही आहे. मी मराठा आरक्षणाच्या विरुद्ध नाही आहे, परंतु सपोर्टमध्ये सुद्धा नाही आहे. त्याचं कारण असं आहे, गेली 75 वर्ष ज्या आरक्षित समूहाला आरक्षण मिळालेलं आहे त्यांची प्रगती बघता आरक्षण फायद्याचं की तोट्याचं हा प्रश्न निर्माण होतो. आणि एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की समजा 100 जागा कुठेतरी कोणत्याही विभागामध्ये मंत्रालयात निघाल्या 100 जागा, ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये ओबीसीला आरक्षण आहे 19%. ओबीसीमध्ये साधारण 356 जाती आहेत, ठीक आहे. आणि 100 जागा जर मंत्रालयात निघाल्या तर त्याच्यात सरकारला 19 लोक घेणं म्हणजे ओबीसी समाजाचे घेणं गरजेचं आहे. पण ओबीसी समाजाचे जेव्हा 19 लोक घेतले जातील तर ते 356 जातीपैकी 19 घेतले जातील. म्हणजे जवळजवळ 336 जातीच्या लोकांना परत पाठवलं जाईल. याचा अर्थ असा होतो की त्या आरक्षणातून जर कदाचित त्या
356 जातीमध्ये खूप हुशार आणि होतकरू लोक असतील तरीसुद्धा त्या आरक्षणामुळे त्यांना परत जावं लागतं आणि नोकरीला मुकावं लागतं. आता परत याच्यामध्ये जर मराठा समाजाची भर पडली किंवा त्यांना मराठाचं कुणबी करून सर्टिफिकेट देण्यात आलं आणि OBCमध्ये ते कन्वर्ट करण्यात आलं तर काय होईल? त्यांना किती फायदा मिळेल? आज OBC समाजाची स्थिती काय आहे किंवा ST, VJNT जे काही आरक्षित समूह आहेत, जाती समूह आहेत, त्यांची किती प्रगती झालेली आहे? तर आरक्षण फायद्याचं की तोट्याचं हा आपण विचार केला पाहिजे. कारण जवळजवळ महाराष्ट्रातल्या नव्हे भारतातल्या सगळ्या जाती ह्या आरक्षणात टाकलेल्या आहे आणि मोजक्या 3-4 जाती शिल्लक आहेत, त्यात प्रामुख्यानं ब्राह्मण. तर या 4 जातींना खऱ्या अर्थाने 50% आरक्षण आहे आणि हजारो जातींना ह्या 50% घुसवून त्यांना मागे ठेवलं जातं आहे. हे याचं वास्तव आहे. त्यामुळे ज्याला मागे राहायचं असेल ज्या जातीला त्याने आरक्षण मागावं किंवा त्याने आरक्षणात राहावं. अन्यथा हे आरक्षण आता झुगारण्याची गरज आलेली आहे की नको आहे आम्हाला आरक्षण, आम्हाला बरोबरीचा दर्जा द्या, कॉम्पिटिशन ठेवा. निश्चितच ही आज स्वतःला जी मागासवर्गीय म्हणणारी लोक आहेत यांच्या पोरांमध्ये खूप टॅलेंट असतं. हे खूप कष्ट करून पुढे जाण्याची यांच्यामध्ये क्षमता असते आणि हे पुढे जाऊ शकतात. हे ब्राह्मणाच्याच नव्हे कोणाच्याही खांद्याला खांदा लावून हे शास्त्रज्ञ बनू शकतात. हे कुठल्याही क्षेत्रात IAS बनू शकतात, IAS बनू शकतात, हे काही करू शकतात. हे जिद्दीने पेटलेले असतात. परंतु आरक्षणामुळे त्यांना आता दाबून ठेवलं जातं आहे, त्यांना संधीच मिळत नाही. ही एक गोष्ट निराळी. त्याशिवाय महाराष्ट्र सरकार जे आता कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नोकऱ्या देते तर एवढा मोठा आरक्षणाचा लढा उभा करून ऑलरेडी 3-4 जणांचे 10 जणांची आरक्षणासाठी आत्महत्या झालेल्या आहेत, मराठा समाजाच्या बळी गेलेले आहेत आणि त्यात मनोज जरांगे पाटलाचाही बळी जात असेल तर ते किती उपयोगाचं आहे? जर नोकरी देताना कंत्राटी पद्धत वापरली जाते तर त्या आरक्षणाचा काही काडीचा फायदा होणार नाही. मग हा लढा कशासाठी आणि याच्यासाठी एवढे जे बळी जात आहेत त्याचा काय उपयोग आहे? तर ही सगळी या आरक्षणाची वास्तवता आहे. मनोज जरांगे पाटलांना एक परिवार आहे, पत्नी आहे, मुलगा आहे. त्यांचा जर या आरक्षणामध्ये या उपोषणामध्ये बळी गेला त्यांच्या कुटुंबाला कोण बघेल? कोणी बघणार नाही. 4 दिवसात ह्या सगळ्या आठवणी संपून जातात. मुलगा उघड्यावर पडेल, त्याच्या शिक्षणाला कोणी 100-100 रुपये वर्गणीसुद्धा करणार नाही. त्यांच्या पत्नीला मोलमजुरी करून काबाड कष्ट करून मुलाला शिकवावं लागेल. ही वास्तवता आहे. तर जरांगे पाटलांनी ह्या सगळ्या गोष्टींचा सारासार विवेकी विचार करून आमरण उपोषणाचा मार्ग हा टाळावा, उपोषण सोडावं आणि भलंही आंदोलन जारी ठेवावं, वेगवेगळ्या पद्धतीने करावं, धरणे आंदोलन करावं किंवा अजून काही करावं. ज्या लबाड नेत्यांनी मराठा आरक्षणाचं गाजर दाखवलेलं आहे त्या प्रत्येकाची कॉलर धरून त्यांना कुटावं, मारावं, काही हरकत नाही. परंतु ज्या लोकांनी खोटे आश्वासनं देऊन आता ह्या मरणाच्या मार्गावर नेलेलं आहे ही समजून घेण्याची गोष्ट आहे की हे आरक्षण जे आहे हे इतक्या गुंत्यांमध्ये अडकलेलं आहे, हा तिढा इतका कठीण आहे जो सुटणं कठीण आहे. तर एकतर छुप्या मार्गाने कुणबी म्हणून सर्टिफिकेट घेणे, छुप्या मार्गाने म्हणा किंवा आत्मसन्मानाने म्हणा, काही हरकत नाही, एकच आहे. थोडक्यात कुणबी म्हणून प्रमाणपत्र घेऊन OBC सामील होणे आहे. पण असं झालं तरी OBC समाजसुद्धा रस्त्यावर उतरलेला आहे. सरकारसाठी हे सोपं नाही आहे. म्हणजे एक प्रकारे मराठ्यांची मतं मिळवण्यासाठी जर त्यांना खुश केलं तर दुसऱ्या बाजूला OBCच्या मतांना महाराष्ट्रातल्या सरकारला मुकावं लागणार आहे. ऑलरेडी यांनी इकडून तिकडे उड्या मारून तिकडून इकडे उड्या मारून जे आपल्या भ्रष्टाचारापासून मुक्त होण्यासाठी किंवा ती कारवाई बंद करण्यासाठी जी काही केलं आहे त्याच्यामुळे ह्यांची जी महाराष्ट्रामध्ये इमेज खराब झालेली आहे त्यानुसार कोणी यांना मत देते की नाही देत हा मोठा प्रश्न आहे. त्याशिवाय आता जर हे अशा प्रकारे करतील तर OBC समाजसुद्धा नाराज होईल, रस्त्यावर उतरेल आणि OBC समाज ह्या सरकारात आत्ता बसलेल्या 3 पक्षांच्या नेत्यांना मतदान करणार नाही. म्हणजे सरकारचं नुकसान दोन्ही बाजूने आहे.
त्यामुळे हा तिढा प्रचंड अगदी कोळ्याच्या जाळ्यात अडकल्यासारखा आहे. सुटता सुटणार नाही, सोडवायला गेलं तर काहीतरी तुटतं आहे. अशी हे सगळं गुंत आहे. समजून घेण्याची गरज आहे मराठा आरक्षण मागणी करणाऱ्यांना, की हा तिढा कसा सुटेल. सरकारात बसलेल्यांनी ज्याने तुम्हाला सांगितलं आहे की हे आम्ही आरक्षण देतो, त्या सगळ्या मूर्खांना समोर बसवा. मराठा आंदोलकांनी त्यांना समोर बसवा आणि त्यांना विचारा की तुम्ही जे मागे आश्वासनं दिली होती ते कोणत्या आधारावर, द्या आम्हाला आरक्षण. किंवा जरांगे पाटीलांनी मराठा आंदोलकांना सरकारने विचारावं की बाबा रे, तुम्हाला आम्ही आरक्षण द्यायला तयार आहे, पण सांगा कोणत्या प्रकारे द्यायचं. आणि मग ह्या आंदोलनकर्त्यांनी सांगावं की ह्या पद्धतीने द्यावं, हे टिकेल, त्या पद्धतीने तिढा सोडवावा. म्हणजे विचाराची देवाणघेवाण करावी आणि एक वास्तव जाणून घ्यावं, ना की जरांगे पाटलांनी हा मृत्यूचा मार्ग स्वीकारावा. मला प्रचंड आपुलकी आहे त्या माणसाबद्दल. त्याचं कारण असं आहे की समाजासाठी इतका मोठा त्याग करणं किंवा इतका मोठा संघर्ष करायला कोणीतरी पुढे आलं आहे. भलाही ते यशस्वी होईल ना होईल हा प्रश्न वेगळा आहे, पण कोणीतरी पुढे आलं आहे. इथे भारतामध्ये अशी परिस्थिती आहे की सगळे व्हॉट्सअप क्रांतिकारी झालेले आहेत. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतात. कोणी स्वतःच्या जीवाशी खेळायला तयारच नाही आहे. आमरण उपोषण वगैरे तर ह्या फार वेगळ्या गोष्टी आहेत. तर किमान त्या माणसाचं कौतुक ह्यासाठी तरी करता येईल की समाजासाठी एवढा मोठा त्याग करून अगदी मृत्यूला कवटाळायला सुद्धा तो माणूस तयार आहे. पण वास्तव समजून घ्यावं आणि हे आंदोलन मागे घेऊन वेगळ्या मार्गाने हा संघर्ष करावा. मिळत असेल तर नक्की आरक्षण घ्यावं, माझं ह्याला काही विरोध नाही आहे. परंतु अशा पद्धतीने फक्त कोणीही आत्महत्या करू नये किंवा आमरण उपोषणाच्या मार्गातून स्वतःचा बळी देऊ नये, माझं एवढंच म्हणणं आहे.